विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास इयत्ता 10वी मधील इतिहासाचं दुसरं प्रकरण अभ्यासणार आहोत. इतिहास लेखन भारतीय परंपरा. पहिल्या प्रकरणामध्ये आपण पाश्चात्य परंपरा या परंपरांचा आपण अभ्यास केला. या दुसऱ्या प्रकरणामध्ये भारतीय परंपरांचा अभ्यास आपण करणार आहोत. इतिहास लेखन भारतीय परंपरा. इतिहास लेखनाच्या भारतीय परंपरांचा अभ्यास करण्या अगोदर इतिहास लेखन म्हणजे काय याची पुन्हा एकदा आपण उजळणी करून घेऊ. तर इतिहास लेखन म्हणजे काय? तर इतिहास लेखन म्हणजे इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी करणे म्हणजे इतिहास लेखन. म्हणजे चिकित्सक पुराव्यांच्या आधारे भूतकाळातील घडलेल्या घटनांची मांडणी केली जाते, त्याला आपण इतिहास म्हणतो, इतिहास लेखन असे म्हणतो. तर या इतिहास लेखनाच्या भारतीय परंपरांचा आढावा घेत असताना हा आढावा 3 कालखंडामध्ये विभागलेला आपल्याला दिसून येतो. तो पहिला जो कालखंड आहे तो म्हणजे प्राचीन काळातील इतिहास लेखन. प्राचीन काळातील इतिहास लेखन किंबहुना इतिहासाचे 3 विभाग मानले गेलेले आहेत. एक प्राचीन इतिहास लेखन, मध्ययुगीन इतिहास लेखन, अर्वाचीन किंवा आधुनिक इतिहास लेखन. या इतिहासाच्या कालखंडाच्या अनुषंगाने इतिहास लेखनांच्या परंपरांचा आढावा आपण घेणार आहोत. तर या प्रकरणामध्ये सुरुवातीला आपण प्राचीन काळातील इतिहास लेखन याचा आढावा आपण घेणार आहोत. प्राचीन काळातील इतिहास लेखनाचा आढावा घेत असताना आपण इसवी सन पूर्व कालखंड आणि इसवी सन नंतरचा कालखंड या 2 विभागामध्ये आपण याचं विभाजन करून याची आपण माहिती घेणार आहोत. इसवी सन पूर्व कालखंडामध्ये इतिहास लेखनाची कला माणसाला अवगत नव्हती. त्या कालखंडामध्ये इतिहास हा मौखिक स्वरूपानं एकाकडून दुसऱ्याकडं हा दिला जात होता, किंबहुना तो इतिहास सांगितला जात होता. आता मौखिक परंपरेने म्हणजे काय? तर पूर्वजांचे पराक्रम, पूर्वजांनी केलेले पराक्रम, देवदेवतांची परंपरा व सामाजिक बदल हे एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे सांघिक रूपानं हे सांगितले जायचे, मौखिक रूपानं हे सांगितले जायचे. एकानं दुसऱ्याला सांगायचं, दुसऱ्यानं तिसऱ्याला सांगायचं, यालाच आपण मौखिक परंपरा असं म्हणतो. ही इतिहास लेखनाची किंवा लेखन कलेची माहिती माणसाला नव्हती. त्या पूर्वीच्या कालखंडामध्ये अशा प्रकारचं मौखिक स्वरूप या इतिहास लेखनाला प्राप्त झालेलं होतं. त्यानंतर इसवी सन 1921 मध्ये विद्यार्थी मित्रांनो, लाहोर ते मुलतान, पंजाब प्रांतातील लाहोर ते मुलतान रेल्वे मार्गाचं उत्खनन करत असताना या ठिकाणी हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. आणि या हडप्पा संस्कृतीमध्ये ही फार प्राचीन संस्कृती इसवी सन पूर्व साधारणतः 15वे ते
27व्या शतकापर्यंत इसवी सन पूर्व या हडप्पा संस्कृती त्या ठिकाणी सिंधू नदीच्या काठावरती अस्तित्वात होती. आणि हडप्पा संस्कृतीमध्ये सापडलेले जे अवशेष होते, त्या ठिकाणी सापडलेले लेख होते, या लेखांचा अभ्यास करीत असताना त्या लेखांची असणारी लिपी आहे, ती लिपी आज अखेर कोणत्याही माणसाला ती अवगत झालेली नाही. म्हणजे त्या हडप्पा संस्कृतीतील जे लेख सापडले ते लेख माणसाला आज अखेर वाचता आलेले नाही. म्हणजे प्राचीन कालखंडामध्ये इतिहास लेखन कला अवगत नव्हती. त्या काळामध्ये मौखिक स्वरूपानं इतिहासाची देवाणघेवाण केली जात होती. हडप्पा संस्कृतीमध्ये सुद्धा जी काही अवशेष सापडले त्या अवशेषामध्ये त्यामध्ये असणारे लेख आहेत ते वाचता न आल्यामुळे त्याचा इतिहासाशी संलग्न किंवा इतिहासाचा संबंध जोडता आला नाही. आपण ह्या इसवी सन पूर्व कालखंडातील इतिहासाचा आढावा आपण घेतला. आता आपण भारतातील ह्या ज्या त्याच कालखंडामध्ये इसवी सन पूर्व कालखंडामध्ये एक मौर्य साम्राज्य राजा चंद्रगुप्त नंतर बिंदुसार आणि बिंदुसार नंतर ज्यानं साम्राज्य संपूर्ण भारतामध्ये विस्तारलं असा हा राजा सम्राट अशोक. या सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य कोरीव लेखांच्या स्वरूपामध्ये सापडलं गेलं. हा मौर्य राजा सम्राट अशोकच्या काळापासून म्हणजे इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून सम्राट अशोकाचे कोरीव लेख पुरस्तरावरती किंवा दगडी स्तंभावरती हे लिहिलेले कोरलेले आढळले. आता पुरस्तरावरती म्हणजे काय तर दगडावरती कोरलेले आणि दगडी स्तंभावरती कोरलेले असे शिलालेख मौर्य राजा सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये ते सापडले गेले आणि तिथून ह्या शिलालेखाचं वाचन हे इतिहास संशोधकांना शक्य झालं. आता आपण इसवी सन पूर्व कालखंडाचा हा आढावा घेतला. आता आपण इसवी सन सुरू झाल्यानंतर इसवी सन म्हणजे शतक पहिल्या शतकामध्ये धातूची नाणी इसवी सनानंतरचा कालखंड आपण पाहणार आहोत. पहिल्या शतकामध्ये धातूची नाणी, मूर्ती, शिल्पे आणि ताम्रपट हे मोठ्या प्रमाणात इतिहास संशोधकांना सापडले गेले. आणि या धातूच्या नाण्यांवरती, मूर्तींवरती, शिल्पांवरती किंवा ताम्रपटांवरती अशा प्रकारचे अनेक प्रकारचे लेख, अनेक प्रकारची माहिती लिहिलेली आढळली. आणि या माहितीचा अन्वय किंवा सहसंबंध शोधण्याचा प्रयत्न अनेक इतिहास संशोधकांनी केला. आता ही माहिती शोधत असताना किंवा या माहितीचा सहसंबंध शोधत असताना किंवा इतिहासाचा सहसंबंध शोधत असताना तत्कालीन राजे कोण कोण होऊन गेले, या नाण्यांच्या वरती, मूर्त्यांवरती जी लिहिलेली माहिती होती त्या काळामध्ये राजे कोणकोणते राजे होऊन गेले, त्यांची वंशावळ कशी होती, त्यांनी राज्य विस्तार कशा रीतीने केला, तत्कालीन राजांची शासन व्यवस्था कशी होती, या महत्वाच्या राजकीय घडामोडी, तत्कालीन सामाजिक रचना, त्यावेळचं हवामान, त्यावेळची दुष्काळाची परिस्थिती, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती या पहिल्या शतकामध्ये सापडलेल्या काही ठिकाणी सापडलेली नाणी असतील, मूर्ती असतील, शिल्पी असतील, ताम्रपट असतील यांच्या आधारे इतिहासाचं लेखन हे केलं गेलं. म्हणजे तत्कालीन सामाजिक स्थिती कशी होती, राजकीय स्थिती कशी होती,
राजे कोण होते, राजांच्या वंशावळी कशी होती, शासन व्यवस्था कशी होती, दुष्काळी परिस्थिती त्यावेळी पडली होती का, त्यानंतर हवामान कसं होतं, सामाजिक स्थिती कशी होती, या सगळ्या घडामोडींचा अभ्यास किंवा लेखन हे पहिल्या शतकामध्ये केलं गेलं. आपल्या पाश्चात्य परंपरेपेक्षा भारतीय परंपरा, इतिहास लेखनाची भारतीय परंपरा ही समृद्ध आहे आणि या समृद्ध भारतीय परंपरेचा इतिहास आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. यातील एक भाग म्हणजे फार पुरातन कालखंडामध्ये, इसवी सन पूर्व कालखंडामध्ये, इसवी सन पूर्व साधारणतः 1200 ते 31 म्हणजे 2000 ते 3000 इसवी सन पूर्व कालखंडामध्ये हे महाभारत हे खंडकाव्य लिहिलं गेलं. त्याचबरोबर इसवी सन पूर्व साधारणतः 3000 ते 5000 या कालखंडामध्ये रामायण हे खंडकाव्य लिहिले गेलंय. म्हणजे रामायण असेल, महाभारत असेल, त्यानंतर बौद्ध ग्रंथ असतील, जैन धर्मग्रंथ असतील, या सर्व धर्मग्रंथांच्या आधारे इतिहासाचं लेखन हे धर्मग्रंथ असतील, ही खंडकाव्य असतील, इतिहास संशोधन किंवा इतिहास लेखनाला पूरक अशा प्रकारची साधनं ठरलेली आहे. ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य तसेच परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने इतिहास लेखनातील महत्वाची साधने ठरलेली आहेत किंवा मानली जातात. याच कालखंडामध्ये प्राचीन काळातील राजांची चरित्रे, राजे घराण्यांचे इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीत महत्वाचा टप्पे आहे. इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये, इसवी सनाचे जे 7वं शतक होतं, या 7व्या शतकामध्ये हर्षवर्धन नावाचा एक राजा उत्तर भारतामध्ये होऊन गेला. हर्षवर्धन नावाचा एक राजा तो उत्तर भारतामध्ये होऊन गेला आणि त्याचं चरित्र रूपानं महाकाव्य लिहिलं. कोणी लिहिलं तर बाणभट्ट याने लिहिलं. बाणभट्ट नावाचा जो कवी होता, पूर्वी काय असायचं, राजाच्या दरबारामध्ये एक भट्ट असायचा. भट्ट म्हणजे कोण तर राजाची स्तुती करणारा, राजाचं गुणगान करणारा असा एखादा कवी राज दरबारामध्ये राजानं ठेवलेला असायचा आणि अनेक प्रकारच्या राजाची स्तुती केली, राजाचे गुणगान केल्यानंतर राजे महाराजे या भट्टांना काय करत असत, बक्षीस म्हणून मोहरा देत असत. अशाच पद्धतीनं बाणभट्ट नावाचा एक कवी हा हर्षवर्धन नावाच्या राजाच्या राजदरबारामध्ये होता आणि त्यानं हर्षचरित्र हे राजा हर्षवर्धनाचं चरित काव्य लिहिलं. म्हणजे पहिलं त्यानं संस्कृत काव्य हे संस्कृत भाषेमध्ये लिहिलं. चरित्र ग्रंथा, ऐतिहासिक चरित्र ग्रंथातील पहिला चरित्र ग्रंथ म्हणून याकडे पाहिलं जातं हर्षचरित्र. हर्षचरित्र हा काय आहे तर बाणभट्ट यांनी लिहिलेला पहिला चरित्र ग्रंथ आहे, काव्य स्वरूपात लिहिलेला आहे. त्यामध्ये तत्कालीन आता हे हर्षचरित हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाच्या द्वारे काय दिसतं आपणाला किंवा काय कोणत्या गोष्टी आढळून येतात तर हर्षचरित या ग्रंथाच्या द्वारे तत्कालीन सामाजिक जीवन कसं होतं, तत्कालीन राजकीय जीवन कसं होतं, तत्कालीन आर्थिक जीवन कसं होतं, धार्मिक जीवन कसं होतं, सांस्कृतिक जीवन कसं होतं, याचं वास्तववादी चित्रण या हर्षचरित या ग्रंथामध्ये लिहिलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे इतिहास लेखनामध्ये ह्या हर्षचरित हा ग्रंथ सुद्धा इतिहास लेखनामध्ये महत्वाचा मानला गेलेला आहे. या आपण प्राचीन काळातील इतिहास लेखनाची परंपरा अभ्यासत असताना उत्तर भारतामध्ये गोरखपूर जिल्ह्यामध्ये ताम्रपट सोहगौडा हा एक सापडला. ताम्रपट सोहगौडा आपण बघतोय की पुस्तकामध्ये या ठिकाणी पुस्तकामध्ये एक चित्र दिलेलं आहे.
हे समजून घ्या. याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं की या सौगडा ताम्रपट, हा ताम्रपट कोणाच्या कालखंडातील आहे? मौर्य सम्राट अशोक याच्या कालखंडातील हा ताम्रपट असावा. ताम्रपट म्हणजे काय? तांब्याच्या धातूवरती लिहिलेली माहिती किंवा तांब्याच्या धातूवरती त्यावरती कोरलेली चित्रे किंवा त्याच्या खाली लिहिलेली माहिती, याला आपण ताम्रपट म्हणतो. आता ताम्रपट हा जो सहगौडा या जो उत्तर भारतामध्ये उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यामध्ये सापडलेला हा सहगौडा ताम्रपट, हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते. ताम्रपटावरील कोरीव लेख हे आता या ठिकाणी आपण बघतोय की हे वरती काहीतरी चित्र आहेत आणि खाली या ठिकाणी लिखित स्वरूपाची माहिती काहीतरी लिपी असलेली आपल्याला दिसते. तर ही लिपी कोणती आहे? तत्कालीन मौर्यकालीन ब्राह्मी लिपी आहे. ब्राह्मी लिपी आज देखील आपल्याला वाचणारे वाचक नाहीत किंवा तशा प्रकारचे संशोधक, इतिहास संशोधक नाहीत. मग हे सुरुवातीची जे चिन्ह आहे याच्यावरती ताम्रपटावरती आपण बघितलं की खाली ब्राह्मी लिपी आहे आणि वरती जर आपण बघितलं तर या ठिकाणी एक काहीतरी वृक्ष दिसतोय, दोन ठिकाणी वृक्ष दिसतात. या वृक्षाला मध्ये खाली एक पार आहे. पार म्हणजे पार, झाडाला पार असतो ना, पाराच्या कट्ट्यावरती माणसं बसतात, मग त्या कट्टा असतो त्याला आपण पार म्हणतो. म्हणजे या झाडाच्या खाली पार असलेला दिसून येतो. म्हणजे त्यावेळेला वृक्षांचं महत्व लक्षात येतं. या कशावरून? तर मौर्य काळामध्ये सुद्धा वृक्षांना फार महत्व होतं. त्याचबरोबर या ठिकाणी पर्वतीय 3 कमानी असणारे पर्वत या ठिकाणी दिसतात. त्या नाण्यावरही काही चिन्हे त्यामध्ये आढळतात. 4 खांबावरती एक दुमजली इमारत आपल्याला या ठिकाणी उभी केलेली या चित्रामध्ये दिसते. हे काय आहे? तर हे धान्याची गोदाम आहे. तत्कालीन धान्याची गोदाम आहे. म्हणजे धान्य कोठारामध्ये साठवले जायचे, जपून ठेवले जायचे, म्हणजे धान्य पिकवलं जायचं. धान्याचं महत्व लोकांना कळत होतं. अन्न खाण्यासाठी धान्याचा वापर होत होता. या गोष्टींची माहिती मौर्य काळातील एकंदरीत या ताम्रपट्टावरून आपल्या लक्षात येते. म्हणजे दुष्काळजन्य परिस्थिती निवारण करण्यासाठी काही काळजी घ्यावी. आता याच्यामध्ये या चित्रामध्ये खाली जी आपल्याला लिखित स्वरूपाची माहिती दिसते आहे, तर दुष्काळजन्य परिस्थिती जर पडली असेल, कोणती एखादी नैसर्गिक आपत्ती आली असेल, तर या नैसर्गिक आपत्तीमध्ये माणसानं काय केलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, याबद्दलची माहिती यामध्ये या ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेल्या आपल्याला या ताम्रपटावरती दिसून येते. म्हणजे ह्या मौर्य काळातील उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यातील या सोहगौडा ताम्रपटाबद्दलची माहिती आपण पाहिली. आता आपण एकंदरीत प्राचीन काळातील इतिहास लेखनाबद्दलची माहिती आपण बघितली. यामध्ये आपण बघितलं की इसवी सन पूर्व कालखंडातील माहिती बघितली आणि इसवी सन उत्तर कालखंडातील म्हणजे इसवी सन सुरू झाल्यानंतरच्या कालखंडातील 1लं शतक असेल, 7वं शतक असेल, या कालखंडातील माहिती आपण बघितली. आता आपण मध्ययुगीन कालखंडातील माहिती आपण पाहणार आहोत. इतिहास लेखनातील मध्ययुगीन कालखंडातील परंपरेचा आपण अभ्यास करणार आहोत. मध्ययुगीन कालखंडातील परंपरेचा अभ्यास करत असताना इसवी सनाच्या 12व्या शतकात कलहण याने लिहिलेल्या राजतरंगिणी, कलहण याने लिहिलेला राजतरंगिणी या ग्रंथाची माहिती आवर्जून आपण घेणं हे महत्वाचं आहे. तर काश्मीरच्या इतिहासावरील हा राजतरंगिणी हा ग्रंथ काश्मीरच्या इतिहासावरती आधारित आहे. इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसं असावं, शास्त्रशुद्ध कशा रीतीने इतिहास लेखन केलं जावं, याच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगणारा ग्रंथ आहे. कोणता ग्रंथ? राजतरंगिणी. तत्कालीन कोरीव लेख, नाणी, प्राचीन वस्तूंचे अवशेष, राजकुलाच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा
अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून आपण हा ग्रंथ रचला असा उल्लेख कलहण याने केलेला आहे. म्हणजे तत्कालीन कोरीव लेख असतील, नाणी असतील, प्राचीन वस्तू असतील आणि राजकुळातील अधिकृत नोंदी यांचा चिकित्सक अभ्यास त्याने केला आणि त्याच्यावरून राजतरंगिणी काश्मीर प्रांतातील राजा राजवाड्यांच्या वरती आधारित ऐतिहासिक ग्रंथ त्याने लिहिला कलहण यानं. आणि त्यामुळं इतिहास लेखन कसं करावयाचं, कसं शास्त्रशुद्ध करावयाचं, आधुनिक पद्धतीशी नातं जोडणारा हा राजतरंगिणी हा ग्रंथ, काश्मीरचा इतिहास लिहिलेला हा ग्रंथ आहे. त्यानंतर मध्ययुगीन भारतामध्ये एक मुस्लिम धर्मीय किंवा मुस्लिम राज्यकर्त्यांचं वर्चस्व, मुघल साम्राज्याचं वर्चस्व असलेलं आपल्याला दिसून येतं. एकंदरीत मध्ययुगीन कालखंडामध्ये मुघल साम्राज्याचं वर्चस्व भारतावरती बऱ्याच ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येतं. मग या कालखंडामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव होता. अरबी आणि फारसी या दोन भाषेच्या इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव इतिहास लेखनावरती असलेला आपल्याला दिसून येतो. मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये झियाउद्दीन बर्नी हा एक महत्वाचा इतिहासकार होऊन गेला. कोणता इतिहासकार? तर झियाउद्दीन बर्नी. आणि त्यानं एक महत्वाचा ग्रंथ लिहिला. तो ग्रंथ कोणता? तर तारीख ई फिरुजशाही हा ग्रंथ त्यानं लिहिला झियाउद्दीन बर्नी. त्याच्या ग्रंथात त्यानं इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला. विद्यार्थी मित्रांनो, इतिहास लेखन करण्यापाठीमागचा हेतू त्यानं सांगितला. कोणता हेतू सांगितला? तर इतिहासकारांचे कर्तव्य फक्त राजाचे पराक्रम, म्हणजे राजाने केलेले पराक्रम, त्यानं केलेल्या कल्याणकारी धोरणांचे वर्णन म्हणजे फक्त इतिहास नव्हे असं त्यानं ठामपणे सांगितलं. इतिहास लेखन हे धोरण वर्णन करून हे इतिहास संपत नाही, तर त्या राजाचे जे काही दोष असतील, राजाच्या काही चुका असतील, त्या सुद्धा इतिहासामध्ये मांडल्या गेल्या पाहिजेत, त्याचं देखील विवेचन केलं पाहिजे असं त्यानं सांगितलं. त्याचबरोबर तत्कालीन जी विद्वान माणसं असतील, तत्कालीन अभ्यासक असतील, साहित्यिक असतील, सांस्कृतिक जीवनावरती प्रभाव पाडणारी काही माणसं असतील, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मग इतिहास लेखन केलं पाहिजे अशा प्रकारचं मत झियाउद्दीन बर्नी यानं मांडलं होतं. आणि तशाच पद्धतीनं तारीख ई फिरुजशाही हा ग्रंथ त्यानं लिहिलेला होता. तत्कालीन म्हणजे संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन फक्त राजाचे कल्याणकारी धोरण, त्याने केलेले पराक्रम हे इतिहासामध्ये मांडण्याबरोबरच त्या काही त्याच्या चुका असतील, काही त्याची चुकीची धोरणं असतील, त्याचाही आढावा त्यामध्ये घेतला गेला पाहिजे आणि तत्कालीन सर्व गोष्टींचा विचार करून इतिहास लिहिला पाहिजे अशा प्रकारची एक परंपरा त्यानं निर्माण केलेली होती. त्यानंतर आपण बघतोय की मुघल साम्राज्याचा जो संस्थापक मानला जातो हुमायूं बाबर हा मुघल साम्राज्याचा संस्थापक मानला जातो. किंवा मुघल साम्राज्य हे इसवी सन 15वे शतक 1508 ते 1556 या कालखंडामध्ये हा हुमायूं बाबराचा कालखंड आहे. मुघल बादशहाच्या दरबारातील इतिहासकाराच्या लेखनात राजकर्त्याची स्तुती, त्याच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्व प्राप्त झाले. त्याखेरीज त्यांच्या वर्णनात अनेक समर्पक पद्य उतारे, सुंदर चित्रांच्या अंतर्भाव करण्याची पद्धत सुरू झालेली आपल्याला दिसते. मुघल साम्राज्याचा संस्थापक
बाबर याचे आत्मचरित्र, मुघल साम्राज्याचा जो संस्थापक हुमायूं बाबर याचे जे आत्मचरित्र त्यानं स्वतः लिहिलं. काय त्याचं नाव? तुझुक ई बाबरी. त्याचं नाव काय? तुझुक ई बाबरी. बाबरानं, मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर यानं स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं, तुझुक ई बाबरी नावाचं. मग तुझुक ई बाबरी या ग्रंथामध्ये, या त्याच्या आत्मचरित्रामध्ये त्यानं केलेली युद्धांचं वर्णन त्यामध्ये त्याने केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी ज्या ज्या शहरांना भेट दिली त्या शहरांचं वर्णन त्यामध्ये त्याने नमूद केलेले आहे. त्याचबरोबर तत्कालीन वनस्पती सृष्टी कशी होती, त्यानंतर तत्कालीन अर्थव्यवस्था कशी होती, याचे बारकाईने निरीक्षण करून या सगळ्या गोष्टीचा समावेश बाबरानं आपल्या आत्मचरित्रामध्ये या लिहिलेला आहे. म्हणजे इतिहास लेखनाची परंपरा ही केंद्रबिंदू पासून कशा प्रकारे परिघासारखी विस्तारित गेलेली आपल्याला दिसून येते. भारतीय इतिहास लेखन परंपरा म्हणजे कशा रीतीनं त्याचा सुरुवातीच्या कालखंडामध्ये राजा महाराजांचे पराक्रम, त्यांनी केलेली युद्धे यांचंच लेखन म्हणजे इतिहास लेखन, अशा प्रकारची परंपरा होती. परंतु कालांतरानं याच्यामध्ये कशा रीतीने विस्तार होत गेला, सर्वसमावेशक गोष्टींचा विचार करून इतिहास लेखन करण्याची पद्धत कशा रीतीनं विकसित होत गेली, याबद्दलची आपण ही माहिती पाहत असताना मध्ययुगीन कालखंडामध्ये याचा विस्तार कशा रीतीने आपल्याला झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल यांनी लिहिलेला अकबरनामा, बादशाह अकबर याचा कालखंड 1556 ते 1605. बादशाह अकबर याचा कालखंड 1556 ते 1605 या कालखंडामध्ये अबुल फजल याने अकबरनामा या ग्रंथामध्ये त्यानं या ग्रंथाचं इतिहास लेखनामध्ये विशेष महत्व आहे. का महत्व आहे? अबुल फजल यांनी लिहिलेला अकबरनामा या ग्रंथाचं इतिहास लेखनामध्ये विशेष असं खास असं महत्व आहे. का महत्व आहे? तर त्यानं हा अकबरनामा हा ग्रंथ लिहित असताना इतिहासातील अधिकृत नोंदीच्या आधारे आणि ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक संकलन केलं. जे ऐतिहासिक कागदपत्र आहेत, ऐतिहासिक दस्तऐवज आहेत, या कागदपत्रांचं संकलन केलं. त्यानंतर त्याचं काळजीपूर्वक निरीक्षण केलं आणि विश्वसनीय माहितीच्या आधारे त्याची छाननी केली. आणि हे करून अबुल फजलनं हे संशोधन करून पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी अशा प्रकारची इतिहास लेखनाची परंपरा सर्वांसमोर आणली. पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी म्हणजे पुराव्यानिशी इतिहास लेखन करण्याची परंपरा ही अबुल फजल यांनी अकबरनामा ग्रंथाच्या द्वारे इतिहास संशोधकांना दाखवून दिली की इतिहास लेखन कशा रीतीने वास्तववादी असलं पाहिजे. अशा मध्ययुगीन कालखंडामध्ये मग अबुल फजल असेल किंवा जियाउद्दीन बर्नी असेल किंवा हुमायूं बाबर असेल, यांनी इतिहास लेखनाची जी परंपरा आहे ती कशा रीतीने विस्तारित गेली याबद्दलची माहिती या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील काही इतिहास संशोधक असतील किंवा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्वाचा दस्तऐवज म्हणजे बखर. इतिहास संशोधनातील मराठी साहित्यातील महत्वाचा दस्तऐवज म्हणजे बखर. बखर हे काय आहे तर ऐतिहासिक दस्तऐवज आहे. यामध्ये काय असतं तर शूरवीर राजे महाराजे जे होऊन गेले त्यांचे गुणगान या बखर वाङ्मयामध्ये केलेलं आहे.
त्याचबरोबर काय आहे, त्या काळामध्ये घडलेल्या घडामोडींची माहिती बखरीमध्ये नमूद केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी केलेल्या लढाया आणि त्या राजा महाराजांचे थोर चरित्र किंवा त्यांचा चरित्रातील महत्वाच्या काही घटना असतील, पराक्रम असतील, त्यांचं वर्णन या बखरीमध्ये, बखर वाङ्मयामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. मराठीमध्ये हे बखर वाङ्मय ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून त्याकडे पाहिलं जातं. आता या बखरी आहेत, या बखरीमध्ये सभासदांची बखर ही मराठी वाङ्मयामध्ये ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून फार प्रसिद्ध अशा प्रकारची बखर आहे. तर सभासद बखर म्हणजे कोण? कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली बखर. कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली बखर. आता कृष्णाजी अनंत सभासद हे कुणाच्या राजदरबारामध्ये? हे भट्ट म्हणून होते. तर छत्रपती राजाराम महाराज, हे राजाराम महाराज कोण होते? छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र, जे सोयराबाईंच्या पोटी ते जन्मलेले. राजाराम महाराजांच्या कालखंडामध्ये अनंत कृष्णाजी सभासद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकीय जीवनावरती किंवा राजकीय कारकिर्दीवरती बखर लिहिली. ती फार प्रसिद्ध आहे आणि इतिहास लेखनातील संशोधनाचा ठोस पुरावा म्हणून त्याकडं पाहिलं जातं. अशा प्रकारे ह्या बखरीमधील काही भाऊसाहेबांची बखर सुद्धा या कालखंडामध्ये पानिपतच्या युद्धावरती, लढाईवरती वर्णन केलेली भाऊसाहेबांची बखर ही सुद्धा त्या ठिकाणी महत्वाची संशोधन लेखनामध्ये महत्वाची मांडली जाते. याच विषयावर आधारित पानिपतची बखर अशी एक स्वतंत्र बखर आहे. त्यानंतर होळकरांची कैफियत, या बखरीतून आपणास होळकरांचे घराणे व त्यांचे योगदान समजते. म्हणजे काय? सभासदांची बखर, होळकरांची बखर, त्यानंतर भाऊसाहेबांची बखर, ह्या बखरी इतिहास संशोधन लेखनामध्ये महत्वाच्या मानल्या जातात. ह्या बखरीचे प्रकार देखील आहेत, लक्षात आलं का? म्हणजे बखर लेखनाचे प्रकार आहेत. तर बखर लेखनाचे प्रकार, जो पहिला प्रकार आहे तो चरित्रात्मक बखर. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे वंश गुण चरित्रात्मक बखर, वंश गुण चरित्रात्मक बखर. तिसरा जो प्रकार आहे प्रसंग वर्णनात्मक बखर. चौथा जो प्रकार आहे पंथीय बखर आणि पाचवा जो प्रकार आहे आत्मचरित्रपर बखर. आणि पुढचा जो प्रकार आहे सहावा कैफियत आणि पौराणिक कैफियत बखर. आणि आठवा जो प्रकार आहे पौराणिक आणि राजनीतीपर बखर. असे बखरीचे प्रकार आहेत. म्हणजे बखर लेखनाचे जे प्रकार आहेत ते आपण प्रकारांचे कोणकोणते प्रकार आहेत हे आपण या ठिकाणी पाहिले. म्हणजे चरित्रात्मक बखर, वंश गुणचरित्रात्मक बखर, प्रसंग वर्णनात्मक बखर, पंथीय बखर, आत्मचरित्रपर बखर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतीपर बखर. अशा प्रकारे या बखर वाङ्मयाचे प्रकार आपल्याला दिसतात. मी मध्ययुगीन कालखंडामध्ये मुघल साम्राज्याचं वर्चस्व हे समाजावरती असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि या कालखंडामध्ये अनेक मुघल इतिहास संशोधक होऊन गेले आणि त्यांनी काही इतिहास लेखन करून ठेवलेलं आहे. त्यामध्ये अल्बेरुनी विविध ज्ञानशाखामध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी आणि भारतातील समाज जीवन या संबंधी माहिती अरेबिक भाषेमध्ये लिहून ठेवली. पुढील काळामध्ये अनेक परदेशी इतिहासकारांनी भारताविषयी माहिती देणारे ग्रंथ लिहिले. त्यातील हसन निजामी लिखित ताजुल मासीर, मिनाज ई सिराज लिखित तबाकत ई नासिरी, अमीर खुसरो यांचे विपुल लेखन लुजुक ई त्युरी
हे तैमूरलंग यांचे आत्मचरित्र, याह्या बिन अहमद सरहिंदी लिखित तारिक ई मुबारक शाही यासारखे ग्रंथ महत्वाचे आहेत. त्यांच्या लेखनातून आपल्याला भारतातील मध्ययुगीन कालखंडातील महत्वाची माहिती आपल्याला मिळते. परदेशी प्रवाशांनी सुद्धा काही महत्वाचे दस्तऐवज लिहून ठेवलेले आहेत आणि ते भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेतील महत्वाचे दस्तऐवज म्हणून मानले जातात. त्यामध्ये इब्न बतूता, अब्दुल रझाक, मार्को पोलो, निकोलो कॉन्टी, बार्बोसो ड्रॉमिगो स्पेस हे त्यापैकी होत. त्यांच्या लेखनातून मध्ययुगीन भारतासंबंधीची ऐतिहासिक माहिती मिळते. ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, माफी खान आणि निकोलस मनुची हे बादशाह औरंगजेबाच्या काळातील इतिहासकार होते. मुघल काळातील इतिहास समजून घेण्यासाठी त्यांचे लेखन हे अत्यंत महत्वाचे आहे. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय इतिहास लेखन, भारतीय परंपरा यांचा आढावा घेत असताना प्राचीन काळातील इतिहास लेखन परंपरा कशा होत्या, त्यामध्ये मौखिक परंपरा कशी होती, हडप्पा संस्कृती कशी होती आणि सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये कोरीव लेख कसे निर्माण झाले याबद्दलची आपण माहिती घेतली. त्यानंतर इसवी सणानंतरचा कालखंड म्हणजे इसवी सन पूर्व कालखंड आणि इसवी सणानंतरचा कालखंड यामध्ये पहिल्या शतक आणि 7वे शतक कसं महत्वाचं होतं आणि त्यानंतर मध्ययुगीन कालखंडामध्ये इतिहास लेखन परंपरा कशा रीतीने विकसित होत गेली याबद्दलचा आढावा आपण घेतला आहे. पुढच्या तासाला आपण राहिलेला भाग घेणार आहोत. धन्यवाद.